नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत IBPS पॅटर्ननुसार. या ठिकाणी आपण आज प्रश्नपत्रिका पाहणार आहोत, जे की पुरवठा निरीक्षक व लिपिक या पदासाठी अतिशय संभाव्य व महत्त्वाचे प्रश्न आपण आज सोडवणार आहोत. मित्रांनो, आजची प्रश्नपत्रिका ही दुसरी प्रश्नपत्रिका आहे. चला तर सुरू करूया आपला व्हिडिओ. आपला पहिला प्रश्न आहे, भारतीय संगीताचा जनक म्हणून कोणत्या वेदास ओळखतात? याचं बरोबर उत्तर आहे, भारतीय संगीताचा जनक म्हणून सामवेदास ओळखतात. मित्रांनो, सर्वात जुना वेद म्हणून ऋग्वेद या वेदाला ओळखले जाते. ऋग्वेद हा सर्वात जुना वेद आहे. एकूण 4 वेद आहेत. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 2. कोणाचा जन्मदिन हा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो? याचं बरोबर उत्तर आहे, राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिन हा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. मित्रांनो, राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस हा 26 जून या दिवशी असतो. मित्रांनो, हा सामाजिक न्याय दिन पुरस्कार कधीपासून सुरू झाला याचं उत्तर मला प्रत्येकाने कमेंटमध्ये सांगण्याचा नक्की प्रयत्न करा. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 3. G20 शिखर संमेलन 2023चे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे होते? याचं बरोबर उत्तर आहे, हे आपल्या प्यारा देश भारतकडे होते. G20चे शिखर संमेलनचे अध्यक्षपद हे भारताकडे होते. मित्रांनो, G20 बद्दल आणखी सांगायचं झालं तर G20ची स्थापना सन 1999 मध्ये झाली. महत्त्वाचा प्रश्न आहे, येऊन गेलेला आहे. प्रश्न नवीन वाटल्यास आपण नोट डाऊन करत चालायचं आहे. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 4. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा स्त्री साक्षरता दर किती आहे? याचं बरोबर उत्तर आहे, 75.87 इतका दर 2011च्या जनगणनेनुसार स्त्री साक्षरता दर आहे. महत्त्वाचा प्रश्न. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 5. विधवा पुनर्विवाह कायदा कोणाच्या काळात मंजूर झाला? मित्रांनो, हा विधवा पुनर्विवाह कायदा हा लॉर्ड कॅनिंगच्या काळात मंजूर झाला. याचं बरोबर उत्तर आहे, लॉर्ड कॅनिंग. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 6. भारतात कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय डाळ वर्ष म्हणून साजरे केले गेले? मित्रांनो, हे 2016चे जे वर्ष गेले या वर्षामध्ये किंवा या वर्षाला आंतरराष्ट्रीय डाळ वर्ष म्हणून साजरे केले. मित्रांनो, 2017 हे कोणते वर्ष म्हणून साजरे केले व 2018 हे कोणते वर्ष म्हणून साजरे केले हे कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. आपली रिव्हिजन नक्की होऊन जाईल. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 7. इंग्रजाविरुद्ध बंड पुकारणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती कोण होते? याचं अचूक म्हणजेच बरोबर उत्तर आहे, वासुदेव बळवंत फडके हे इंग्रजाविरुद्ध बंड पुकारणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती होते. चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 8. घटक राज्याच्या सीमा बदलण्याचा अधिकार कोणाला आहे? याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो, संसद याला घटक राज्याची सीमा बदलण्याचा अधिकार आहे. मित्रांनो, संसदेचं कलम काय याचं उत्तर मला कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा, किंवा संसदविषयी कोणकोणती कलमे आहेत. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 9. भारताने अवकाशात सोडलेल्या पहिल्या अवकाश उपग्रहाचे नाव काय होते? याचं राईट उत्तर आपण पाहू शकता. या उपग्रहाचे नाव हे आर्यभट्ट होते. मित्रांनो, हा उपग्रह 1975 साली सोडण्यात आला. याचं नाव आर्यभट्ट हे होते. ध्यानात असू द्या, लक्षात ठेवा. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 10. सेंद्रिय शेती करणारे देशातील पहिले राज्य कोणते? मित्रांनो, हे राज्य आहे सिक्कीम. सेंद्रिय शेती करणारे हे देशातील पहिले राज्य आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, नोट डाऊन करत चला. चला आपला पुढील प्रश्न. मित्रांनो, पुढील प्रश्न पाहण्या अगोदर मी आपणास एक रिक्वेस्ट करतो, प्लीज आपण चॅनलवर असाल तर प्लीज चॅनलला आताच सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण नवीन अशाच प्रकारचे दररोज व्हिडिओ अपलोड करत असतो किंवा ॲड करत असतो. म्हणून चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. आपली परीक्षा आत्ता 10 ते 15 दिवसामध्ये सुरू होत आहे. चला सुरू करूया आपला पुढील प्रश्न. तांदूळ आणि गहू या अन्नधान्याचे व वाटपाचे विभाजन कोणाकडून केले जाते?
याचं राईट म्हणजेच बरोबर उत्तर आहे राज्य सरकारकडून तांदूळ व गहू या अन्नधान्याचे वाटपाचे विभाजन केले जाते राज्य सरकारकडून. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 12. कॅन्सर दिन म्हणून कोणता दिवस साजरा करतात? याचं राईट उत्तर आहे दरवर्षी 4 फेब्रुवारी हा दिवस कॅन्सर डे किंवा कर्करोग दिन म्हणून साजरा केला जातो 4 फेब्रुवारी. तो नुकताच झाला आहे 8 दिवसापूर्वी 4 फेब्रुवारी. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 13. मला परीक्षेची भीती वाटते विभक्ती ओळखा. मित्रांनो हा मराठीचा प्रश्न आहे. याचं बरोबर उत्तर आहे षष्टी. कारण मित्रांनो परीक्षेचे या शब्दाला इथे ची हा प्रत्यय लागलेला आहे आणि षष्टीचे प्रत्यय आपणास माहीत असलेले चाचीचे हे षष्टीचे प्रत्यय आहेत म्हणून येथे षष्टी ही विभक्ती येते. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 14. भारतात शिलालेखांचा सर्वात मोठा संग्रह कोठे आहे? याचं राईट उत्तर आहे म्हैसूर येथे भारतात शिलालेखांचा सर्वात मोठा संग्रह आहे. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 15. ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाची स्थापना कोणी केली? याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो आपण पाहू शकता ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाची स्थापना ही धोंडो केशव कर्वे यांनी केली. चला आपला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 16 पाहू. 2023चा पद्मविभूषण पुरस्कार कोणाला देण्यास आला किंवा कोणाला दिला? याचं राईट उत्तर आहे 2023चा पद्मविभूषण पुरस्कार झाकीर हुसेन यांना दिला. तसेच आणखी 5 व्यक्तींना दिला म्हणजेच टोटल 2023ला टोटल 6 व्यक्तींना हा पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला होता. मित्रांनो 2023ला टोटल 106 पद्म पुरस्कार दिले होते. 2023ला टोटल 106 पुरस्कार त्यापैकी 6 हे पद्मविभूषण होते. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 17. काळ ओळखायचा मित्रांनो. न्यायाधीशांकडून दंड आकारण्यात आला. याचं राईट उत्तर आहे मित्रांनो आपण पाहू शकता हा साधा भूतकाळ आहे. न्यायाधीशांकडून दंड आकारण्यात आला हे वाक्य साध्या भूतकाळात येते. चला आपला नेक्स्ट प्रश्न. भारतात सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? मित्रांनो आपणास माहीत असेल हे भारतातील सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याचे सरोवर हे चिल्का सरोवर आहे. मित्रांनो गोड्या पाण्याचे सरोवर हे उलर सरोवर आहे. उलर सरोवर मित्रांनो उलर सरोवर हे जम्मू आणि काश्मीरमध्ये आहे. हे सुद्धा आपणास माहीत नसेल तर नोट डाऊन करत चालायचं आहे. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 19. मानवी समता हे मासिक कोणी सुरू केले? याचं राईट उत्तर आपण पाहू शकता मानवी समता हे मासिक धोंडो केशव कर्वे यांनी सुरू केले. चला आपला नेक्स्ट पुढील प्रश्न पाहूया. 20 नंबर प्रश्न. महाराष्ट्रातील सर्वात पहिला साखर कारखाना कोठे उभारण्यात आला किंवा कोठे सुरू झाला? याचं राईट उत्तर आहे प्रवरानगर येथे महाराष्ट्रात सर्वात पहिला साखर कारखाना सुरू केला किंवा उभारण्यात आला. मित्रांनो प्रवरानगर हे कोणत्या जिल्ह्यात आहे हे उत्तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो उत्तर चुकले तरी चालेल पण प्रयत्न मात्र नक्की करा. चला आपला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 21. असामी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत किंवा कोण होते? याचं उत्तर आपण पाहू शकता पु ल देशपांडे हे या पुस्तकाचे लेखक आहे. असामी मित्रांनो पु ल देशपांड्यांची भरपूर काही पुस्तकं आहेत जसे गाठोडं, गोळा बेरीज, ती फुलराणी, बटाट्याची चाळ अशी महत्त्वाची पुस्तके पु ल देशपांडे यांनी स्वतः लेखन केले आहे किंवा लेखक केले आहे. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 22. भारताचा पहिला डिजिटल अर्थसंकल्प कोणी मांडला? मित्रांनो आपणास माहीत असेल हे भारताचा पहिला डिजिटल अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी मांडला. मित्रांनो हा डिजिटल अर्थसंकल्प हा 1 फेब्रुवारी 2024 रोजी मांडला निर्मला सीतारामन यांनी सकाळी 11 वाजता. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 23. सर्वात जास्त पुरुष साक्षरतेचे प्रमाण भारतात कोणत्या राज्यात आहे? याचं राईट उत्तर आपण पाहू शकता सर्वात जास्त पुरुष साक्षरतेचे प्रमाण हे केरळ राज्यात आहे. मित्रांनो स्त्री विचारलं तरीसुद्धा केरळ राज्यात हे स्त्री साक्षरतेचे प्रमाण जास्त आहे. आणि एकूण विचारलं सर्वात जास्त साक्षरतेचे प्रमाण कोणत्या राज्यात आहे तरीसुद्धा उत्तर मित्रांनो केरळ हेच राहील. हा प्रश्न बऱ्याच परीक्षेत येऊन गेला आहे आणि नंतरही येऊ शकतो. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 24. भारतात दगडी कोळशाचे प्रमाण कोणत्या राज्यात जास्त आहे?
याचं राईट उत्तर आहे झारखंड या राज्यामध्ये दगडी कोळशाचे प्रमाण सर्वात जास्त आहे. चला नेक्स्ट प्रश्न पाहूया. पुढील प्रश्न, धान्याचा साठा, वाटप, वितरण व विक्री करण्याचे कार्य कोण करते? याचं राईट उत्तर आहे भारतीय अन्न मंडळ हे धान्याचं वाटप करणं, वितरण करणं व विक्री करणं हे कार्य करतं, जे की भारतीय अन्न महामंडळ. चला आपला पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. समास ओळखा, मराठीचा प्रश्न आहे. पावलो पावली या शब्दाचा आपला समास सांगायचा आहे. याचं राईट उत्तर आहे अव्ययीभाव समास, हे आपलं बरोबर उत्तर राहील, पावलो पावली. चला आपला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 27, नामाबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द याला काय म्हणतात? मित्रांनो आपणास माहीत असेल नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. चला पुढील प्रश्न पाहूया. 28 क्रमांक प्रश्न, महाराष्ट्रात सर्वात जास्त महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहेत? मित्रांनो ह्या महानगरपालिका ठाणे या जिल्ह्यात आहेत. मित्रांनो आपण अन्न पुरवठा निरीक्षक या पदासाठी आपण कोणत्या जिल्ह्यातून फॉर्म भरला हे मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. मी 5 सेकंद थांबतो. आपली कमेंट लिहून पूर्ण झाली असे समजून मी पुढील प्रश्न घेतो. प्रश्न क्रमांक 29, कोणाचा जन्मदिन महाराष्ट्र भाषा दिन म्हणून साजरा केला जातो? याचं बरोबर उत्तर आहे कुसुमाग्रज यांचा दिवस महाराष्ट्र भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. कुसुमाग्रज. मित्रांनो कुसुमाग्रज यांना वि वा शिरवाडकर असेही म्हणतात किंवा त्यांचे टोपण नाव हे कुसुमाग्रज आहे, वि वा शिरवाडकर. मित्रांनो महाराष्ट्र भाषा दिन हा दरवर्षी 27 फेब्रुवारी या दिवशी महाराष्ट्र भाषा दिन साजरा केला जातो व त्या दिवशी वि वा शिरवाडकर यांचा जन्मदिन असतो. वि वा शिरवाडकर यांचे टोपण नावे कुसुमाग्रज आहे. मित्रांनो हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. चला आपला पुढील प्रश्न, शेवटचा प्रश्न आहे आपल्याकडे मित्रांनो. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्षपद कोणी भूषवले आहे? मित्रांनो याचं उत्तर मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत, गोपाळ हरी देशमुख, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, यापैकी नाही. मी प्रश्न पुन्हा एकदा रिपीट करतो. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्षपद कोणी भूषवले आहे? याचं उत्तर मला प्रत्येकाने कमेंटमध्ये सांगा. मित्रांनो आपण पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला भेटूया आपण अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.